दोन सख्खे भाऊ एकमेकांच्या शेजारी राहत होते. पहिल्या भावाला 3 मुले झालेली होती. सर्व काही सुखात सुरू होतं. दुसरा लहान भाऊ होता, तो शेजारीच राहत होता. त्याला देखील 2 मुले होते. सर्व काही सुखाचे दिवस सुरू झालेले होते. मात्र एखाद्याच्या डोक्यात दुर्बुद्धी असेल तर त्याला कोण काय करणार. काकींच्या मनात गेल्या काही दिवसापासून विचारांचं काहूर माजायला सुरुवात झालेली होती. घरात 3 मुले होती. शेजारी पुतण्या राहत होता, त्यामुळे काकी त्याला प्रेमाने बोलवायचे, त्याला खायला मुलाप्रमाणे द्यायचे, त्याची सेवा करायची. मात्र काकीच्या मनात दुसरंच काहीतरी सुरू होतं. पुतण्याला काही कळायला तयार नव्हतं. नेमकं काकी एवढं का प्रेम करते हे देखील याच्या लक्षात येत नव्हतं. दुपारी आल्यानंतर पुतण्या हा काकीच्या घरी जायचा. सुरुवातीला 3-4 दिवसांनी जाणारा पुतण्या आता रोजच काकीच्या घरात जाऊ लागला होता. सर्व काही एलबल होतं. मात्र एक दिवस जेव्हा काकीचं प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं तेव्हा एक धक्कादायक बाब समोर आली. आणि ती धक्कादायक बाब म्हणजे नेमकी काकी 4थ्यांदा गरोदर झाली होती. यावेळी काकीने पोलिसांसमोर एकच हट्ट धरला. तो हट्ट ऐकून काका आणि दीर जाऊ पुतण्या हे सर्वजण चक्कच राहिले. नेमका काय हट्ट होता काकीचा तेच आपल्याला आजच्या या कहाणीमध्ये जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, ही कहाणी आहे नागपूर जिल्ह्यातील एका खेडेगावातील. काही कारणास्तव आपल्याला नावे काल्पनिक घ्यावे लागतील, कारण ही कथाच अतिशय भयंकर स्वरूपाची आहे. ज्या ठिकाणी आपण नात्याचा मान सन्मान ठेवतो त्या नात्यामध्ये जे काही घडलं होतं त्यामुळे महाराष्ट्रभर या प्रकाराची नवीन चर्चा करण्यात आली होती. अलका आणि तिचा पती गणेश हे घरातील मोठं जोडपं होतं. गेल्या काही वर्षांपूर्वी गणेश आणि अलकाचं लग्न झालेलं होतं. गणेश हा शेती करत होता. त्याचा भाऊ संदीप हा देखील शेतीच करत होता. गणेश आणि संदीप हे दोघेही एकमेकांच्या शेजारी राहत होते. मात्र शेतातील वाटणी झाल्यामुळे दोघेही स्वतःचे व्यवहार करत होते. गणेश हा शेती करत असताना तो इतर ठिकाणी देखील काम करत होता. नवीन लग्न होऊन अलका घरात आलेली होती. अलकाच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावेत म्हणून गणेश याचा सर्व खटाटोप सुरू होता. काळानुसार वर्ष मागे पुढे गेली. त्यानंतर मग अलका आणि गणेश यांच्या घरात 3 मुलांनी जन्म घेतला. त्यानुसार अलका ही मुलांचा सांभाळ करून कधी शेतात जाऊ लागली, गणेशला हातभार लावू लागली, तर कधी ती इतरांच्या शेतात जाऊन देखील त्या ठिकाणी काम करू लागली. घरात थोड्याफार प्रमाणात येत असलेला पैसा घराला स्वर्ग सुखाकडे घेऊन जात होता. मात्र पैसा कमवण्याच्या नादामध्ये घरातील आनंद मात्र कमी होऊ लागला होता. याच काळात संदीप याचे देखील लग्न झाले आणि त्यालाही मुलगा झाला. मात्र संदीप याचं सर्व काही सुरळीत होतं. घरी एकच मुलगा असल्यामुळे त्याच्या घरात समाधानाचं वातावरण होतं. पती संदीप आणि पत्नी दोघेही आनंदात होते. दोघेही काम करत होते. जो आनंद त्यांच्या घरात होता तो आनंद अलकाच्या घरात दिसेनासा झाला होता. त्यामुळे अलकाने काही दिवस घरी राहण्याचा विचार केला. अलका घरी राहू लागल्यानंतर तिच्या डोक्यामध्ये अनेक विचारांचं काहूर सुरू झालं. आम्ही दोघे घरात काम करतो, पैसा घरात येतो, तरी आम्हाला सर्व काही कमी पडतं. पण दीराच्या घरी मुलगा शिक्षण करतोय तरी पैसा भरमसाठ वाटतोय. जो काही विचार अलकाच्या मनात सुरू होता तोच विचार पुढे प्लॅन आखायला सुरुवात करू लागला होता. अलकाच्या मनात काय आहे हे जरी कोणालाच काहीच कळत नसले तरी अलका बरोबर फास टाकू लागली होती. तिच्या मनासारखं तिला करायचं होतं. पती गणेश हा कामावरून घरी परत आल्यानंतर त्याच्या अंगातील ताकद अलकाच्या काहीच कामाची नव्हती. हाच धागा पकडून अलकाच्या डोक्यात एक लख्ख प्रकाश पडला होता. जो काही प्लॅन अलकाच्या डोक्यात होता तो आता सुरू होऊ लागला होता. प्लॅन आखायला अलकाने सुरुवात केली होती. महाविद्यालयात शिक्षण घेणारा पुतण्या हा दुपारच्या वेळी कॉलेजमधून घरी येऊ लागला होता हे तिला माहीत होतं. त्यावेळी अलका ही पुतण्याला घरी बोलावून त्याच्यासोबत जेवण करू लागली, त्याच्यासोबत गप्पा मारू लागली. मात्र याच वेळी पुतण्याचे आईवडील हे दोघे कामाच्या निमित्ताने शेतात गेलेले असायचे. त्यावेळी अलका ही पुतण्याला घरी बोलावून त्याच्याशी गप्पा गोष्टी करू लागली, जेवण करू लागले, त्याच्याशी गोडीने बोलू लागले. मात्र पुतणे याला हे सर्व विचित्र वाटू लागलं होतं. तसं पाहिलं तर अलका आणि संजय याच्या घराचे जे काही संबंध होते ते चांगलेच होते. त्यांचे वाद नव्हते, काही भांडण नव्हते. मात्र शेजारी जरी राहत असले तरी भावाभावामध्ये अथवा जावामध्ये कधी भांडण देखील झालेले नव्हते. सर्व काही आनंदात होतं. मात्र गेल्या काही दिवसापासून ज्या प्रकारे अलका संजय याच्यावर प्रेम दाखवू लागली होती त्यावर संजय याला अडचण वाटू लागली होती.
1-2 महिन्यांचा कालावधी निघून गेल्यानंतर संजय दुपारी कॉलेजमधून आला की अलका काकीच्या घरी जाऊ लागला. जी अलका संजय याला सुरुवातीला अभ्यासाविषयी विचारत होती, तीच काकी आता संजय याला प्रेमाच्या गप्पा मारू लागली होती. कॉलेजमध्ये कोणी मैत्रीण आहे का नाही, मुलीबरोबर बोलतो की नाही, अशा प्रकारे अलका काकीची भाषा बदलली होती. ती बदललेली भाषा संजयला लाजिरवाणे वाटत होती. काही काळानंतर त्याला त्याची सवय देखील लागली. आता अलका काकीचा मात्र इरादा वेगळाच होता. तुझ्या आयुष्यात तरुणी काही येत नाही, मीच तुला स्वर्गाचा आनंद देते, असं म्हणून संजय याच्या अंगावर हात टाकायला सुरुवात केली. अलकाच्या घरी दुपारी कोणीच नसल्यामुळे जो काही प्रकार अलकाने संजय बरोबर सुरू केलेला होता त्याविषयी संजय हा कोणालाच सांगू शकत नव्हता. काही दिवस फक्त जवळ बसण्याचा प्रयोग अलकाने थेट संबंधापर्यंत घेऊन गेली होती. काही दिवस फक्त अलका त्याच्या जवळ बसायची, त्याच्या अंगावरून हात फिरवायची. मात्र हा नंतर पुन्हा संबंधापर्यंत कधी गेला हे दोघांना देखील कळालं नाही. संजय हा तरुण होता, त्यामुळे तो देखील अलकाच्या संबंधाला चटकावला होता. काकी असल्यामुळे आपलं भांडं फुटणार नाही अशा प्रकारे संजय याला वाटू लागलं होतं. त्यामुळे तो दुपारी आला की अलकाबरोबर त्याच्या संबंधाचा खेळ सुरू व्हायचा. जो काही प्रकार सुरू होता तो प्रकार देखील अलकाच्या प्लॅनचाच होता. कोणत्याही प्रकारे संरक्षण न घेता संजय हा अलकाबरोबर संबंध करू लागला होता. 1 वर्षाचा कालावधी जवळपास निघून गेलेला होता, तरी देखील संजय याने आईला काही सांगितलं नाही आणि अलकाच्या घरी देखील काहीच माहीत नव्हतं. सर्व काही सुखात असताना संजय याला अलकाबरोबर जे काही सुरू आहे त्याविषयी भीती वाटायला सुरुवात झाली होती. कारण प्रकरण उघडे पडले तर सर्व काही बरबाद होईल. त्यामुळे दुपारी संजय घरी येईनासा झाला व कॉलेजच्या मित्रांकडे वेळ घालू लागला. तेव्हा मात्र अलकाला टेन्शन येऊ लागलं. त्यामुळे संजय याला अलकाने एक दिवस घरी बोलावून घेतलं आणि तू जर माझ्याबरोबर संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या घरी सर्व काही सांगेल आणि पोलीस ठाण्यात तुझ्या विरुद्ध तक्रार देखील करेन, अशा प्रकारे अलकाने धमकी दिली होती. त्यामुळे संजय काही महिने हे सर्व करत राहिला आणि यामध्येच अलका गरोदर देखील झाली. आता तर संजयची अडचण झाली होती, कारण अलकाने संजयला सांगितलं होतं की माझ्या पोटात तुझं बाळ वाढत आहे. घाबरलेल्या संजयने हा सर्व प्रकार त्याच्या आईच्या कानावर घातला आणि अलकाच्या पतीच्या कानावर देखील हे प्रकरण गेलं. पण अलका मात्र आता संजय याला सोडायला तयार नव्हती. अलकाला 3 मुले अगोदरच होती, मात्र संजय बरोबर तिला आता नवीन संसार थाटायचं वेध सुरू झालं होतं. पतीबरोबर राहायचं नाही असं म्हणून अलका थेट आता वेगळ्या भाषेवर आली होती. विशेष म्हणजे अलकाचा पती होता तो देखील अलकाला सांगत होता की मी तुझा सांभाळ करतो, तू माझ्या बरोबरच राहा. हे सर्व प्रकरण घडल्यानंतर देखील तो बरोबर ठेवायला तयार होता, तरी देखील अलका नको म्हणत होती. अखेर प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी अलका विरुद्धच गुन्हा दाखल केला, कारण तिने संजय याला वेगवेगळे आमिष दाखवून त्याच्याबरोबर संबंध करायला त्याला भाग पाडलं होतं. संजयाचं करिअर यामुळे बरबाद झालं होतं असं पोलिसांचं म्हणणं होतं. त्याचबरोबर दिराने, जावेने आणि संजय याने अलका विरुद्ध फिर्याद दिली होती. त्यामुळे अलकालाच अटक करण्यात आली आणि अलका ही अटक देखील झाली. पण पहिल्या पतीबरोबर राहायचं नाही असाच हट्ट तिने धरला आणि ज्या दिराची वाट लावण्यासाठी अलकाने हे सर्व प्लॅनिंग केलं होतं तिचं प्लॅनिंग तिच्याच अंगलट आली होती. कारण अलकाला संजय याच्याबरोबर बलात्काराचा आरोप करून त्याच्या आईवडिलांनी जी काही संपत्ती कमावली होती त्याची बर्बादी अलकाला पाहायची होती. मात्र जशी करणे तशी भरणे झाली आणि सर्व प्रकरणात वाट लागली ती अलकाचीच. त्यामुळे मित्रांनो, आपण जेव्हा दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खांदतो त्यावेळी आपणच त्यामध्ये पडतो, हेच या ताजतवानं उदाहरण म्हणता येईल. तुम्हाला या कथेविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला नक्की सबस्क्राईब करून जा.